कोल्हापूरकरांसाठी यंदाची दिवाळी खऱ्या अर्थानं गोड ठरली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापूरकरांना ज्याची प्रतीक्षा होती त्या काळंबावाडी धरणातलं पाणी थेट पाईपलाईनद्वारे लवकरच शहरात पोहोचणार आहे। त्यामुळे ही दिवाळी कोल्हापूर शहरासाठी आणखीनच खास झाली आहे। पण नेमकी ही नळपाणी योजना किती जुनी आहे, यामुळे पुढचा किती काळ कोल्हापूरकरांना पाण्याचं टेन्शन नसणार आहे, या योजनेमुळे किती आणि कुठपर्यंत पाणी पुरवठा होऊ शकतो, तसंच आजवर यासाठी किती प्रयत्न झालेत, सगळं जाणून घेऊयात। शिवाय या योजनेसाठी आमदार सतेज पाटील यांनी आपली आमदारकी पणाला लावली असंही म्हटलं जाते। त्याविषयी सुद्धा सविस्तर माहिती घेऊयात। नमस्कार, मी मानसी देवकर आणि तुम्ही पाहताय महाटॉक्स। काळंबावाडी धरणातलं पाणी कोल्हापूरपर्यंत आणण्यासाठी 53 किलोमीटर लांबीची पाईपलाईन टाकण्यात आली आहे। ही पाईपलाईन 6 फूट उंच आहे, म्हणजे साधारण एक व्यक्ती पाईपलाईन मध्ये उभा राहू शकेल इतकी मोठी ही पाईपलाईन असल्याची माहिती आहे। तसंच बिद्री ते काळंबावाडी 27 किलोमीटर विद्युत वाहिन्या टाकण्यात येत आहेत। तर शुक्रवारी रात्री 11च्या सुमारास काळंबावाडी धरणातून तब्बल 52 किलोमीटर थेट पाईपलाईनद्वारे पाणी पुईखडी इथल्या जलशुद्धीकरण केंद्रावर पोहोचलं आणि कोल्हापुरात सर्वत्र आनंद उत्सव साजरा करण्यात आला। पण असं असलं तरी नेमकी पुढची किती वर्ष पाण्याचा तिढा संपलाय ते आता समजून घेऊयात। साधारणतः यासाठी 2045 सालापर्यंतचा विचार करण्यात आलाय। या योजनेतून संपूर्ण कोल्हापूर शहराला इथून पाणी पुरवठा होणार आहे। 2045 पर्यंत कोल्हापूर शहरवासियांना पाण्याचं टेन्शन नसणार आहे। 2045 सालातली कोल्हापूर शहराची संभाव्य लोकसंख्या 10,29,000 इतकी गृहीत धरण्यात आली आहे। त्यानुसार दैनंदिन 238 MLD इतकी पाण्याची गरज भासू शकते। त्याप्रमाणे ही योजना आखण्यात आली आहे। शिवाय 2040 सालानंतर गरजेनुसार पाणी पुरवठ्यासाठी धरण क्षेत्रात आणखीन पंप वाढवण्यात येणार आहेत। म्हणजेच 2045 पर्यंत तरी पाण्याची चिंता मिटली आहे। ऐन दिवाळीत कोल्हापूरकरांना हे गिफ्ट मिळालंय, त्यामुळे कोल्हापूरकरांची ही दिवाळी खऱ्या अर्थानं आनंदाची आणि गोड बनली आहे, हे तर आता स्पष्टच झालंय। तर दुसरीकडे काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या प्रयत्नाला यश मिळत कोल्हापूरकरांची स्वप्नपूर्ती झाली असल्याची चर्चा सुद्धा रंगतेय। खरं तर कोल्हापूर शहरवासियांना काळंबावाडी धरणातून पाईपलाईन योजनेमार्फत स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळावं यासाठी कोल्हापूरने अनेक वर्ष लढा दिलाय। पाणी आज येईल, उद्या येईल असं म्हणत आश्वासनं दिली जात होती। पण हा मुद्दा पहिल्यांदा वर आला तो म्हणजे 1987 साली, जेव्हा कोल्हापुरात कावीळची साथ आली होती। यामध्ये 2 गर्भवती महिलांचा मृत्यू झाला होता। तेव्हापासून कोल्हापूर शहरासाठी शुद्ध आणि मुबलक पाणी मिळण्याची ही मागणी कायम होती। मग 2013 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात या योजनेला परवानगी मिळाली। राज्य आणि केंद्र सरकारकडून निधीही मंजूर झाला होता। पण मग सरकार बदललं, मात्र 2014 मध्ये या प्रकल्पाला खऱ्या अर्थानं गती मिळाली। 27 ऑगस्ट 2014 मध्ये या कामाचं भूमिपूजन झालं होतं। म्हणजेच मागची 9 वर्ष या योजनेचं काम सुरूच होतं। या काळात पुन्हा सरकार बदलली आणि योजना आणि काम रखडतच गेलं। त्यात गेल्या काही वर्षांपासून या योजनेवरून राजकारण तापलं होतं। प्रत्येक वर्षी दिवाळीला पाणी येणार असं सांगितलं जात होतं, पण प्रत्यक्ष पाणी येतच नव्हतं। आता मात्र पाणी येताच पहिलं दिवाळीचं अभ्यंगस्नान सतेज पाटलांनी केलं। झालं असं की 2014 मध्ये विधानसभा निवडणुकीदरम्यान सतेज पाटलांनी थेट पाईपलाईन योजना केली नाही तर आमदारकी लढवणार नाही अशी प्रतिज्ञाच घेतली। त्यावेळी त्यांच्या आमदारकी पणाला लावण्याच्या या घोषणेची जोरदार चर्चा झाली। सतेज पाटलांनीही सुरुवातीपासून आजतागायत सातत्यानं पाठपुरावा केला। दरम्यान आता जेव्हा पाणी पुईखडी इथं दाखल झालं, तेव्हा काँग्रेस कार्यकर्त्यांकडून सतेज पाटलांना अभ्यंगस्नान घालण्यात आलं। तर पाटील सुद्धा यावेळी भावुक झाल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे सध्या सतेज पाटील यांची चर्चा होताना दिसते। दरम्यान अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी महाटॉक्सच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा।